प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीयेत। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं प्रियंका गांधींनी स्पष्ट केलं। निवडणूक लढण्यापेक्षा पक्ष बांधणी जास्त महत्त्वाची असून त्याकडे लक्ष देणार असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केलं। यांच्याशिवाय दुसरं कोणतं बेस्ट कपल असू शकतं का? गेली 5 वर्षे रोज कितीही भांडणं झाली, पुन्हा एकत्रच तोला लगावलाय। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्तानं एक त्यांनी पोस्ट शेअर केली आहे। राज ठाकरे आज शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या बैठकीमध्ये जयंत पाटीलही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सुरुवातीला मनसेला नकार देणारे शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिन महाआघाडीच्या रुळावर धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्यासाठी काँग्रेसच्या 3 नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे। मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चांना उधाण आलंय। मुंबईमध्ये अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या गुप्त बैठक झाली। अजित पवारांनी मनसेचं महाआघाडीत सामील होण्याचं वक्तव्य केल्यानंतर ही भेट झाली आहे। शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली। यावेळी पवारांच्या घरी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली। राज्यांमध्ये वेगळे लढलो तर देशात एकत्र लढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिंका असं विधान केलं होतं। त्यानंतर बारामतीत कमळ कधीच फुलणार नाही अशा आशयाचे फलक लावले आहेत। येत्या 24 फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर रासपचा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये धनगर आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता असून मुख्यमंत्रीही मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। रायगडमधल्या खोपोलीतील पटेल नगर भागात एका 4 वर्षांच्या चिमुरडीचं शीर आणि धड वेगवेगळे सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे। सोमवारपासून ही चिमुरडी बेपत्ता होती। या मुलीचे वडील हे ट्रक चालक असून मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह चालवतात। दिल्लीतील नरैना भागामध्ये एका पेपर कार्ड फॅक्टरीला भीषण आग लागली। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आहेत। या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नंदुरबारच्या शहादा शहरातील जुना प्रकाशा रस्त्यावरील सूर्या नमकीन कारखान्याला भीषण आग लागली। रात्री 1च्या सुमाराला ही भीषण आग लागली होती। दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यानं आग विझवण्यात यश आलंय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। तर 44 सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत 7 करोडच्या घरात आहे। तर त्याच्याकडून हे सोनं जप्त करण्यात आलंय, तो दुबईहून आला होता। घरगुती वापराचा पाईप गॅस आणि वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या सीएनजीच्या दरांमध्ये देशभरात 1 एप्रिलपासून सुमारे 10% वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबईत बुधवारी सीएनजीचे प्रति किलो दर 44.22 रुपये होते। या दरामध्ये 10% वाढ झाल्यास हे दर 48 रुपये 64 पैसे इतके होणार आहेत। निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच म्हाडाची लॉटरी निघणार आहे। मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबादेत सर्वसामान्यांसाठी घरं उपलब्ध होणार आहेत। येत्या काही दिवसात म्हाडाच्या लॉटरीची तारीख जाहीर होईल। मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्कमध्ये अनोखा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला। ज्येष्ठ नागरिक आपापल्या जोडीदारासमवेत इथं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी पोहोचले होते। कोणी गाणं गात होतं तर कोणी आपल्या साथीदाराला गुलाबाचं फूल देऊन आपलं प्रेम व्यक्त करत होतं। सिंधुदुर्गात मानवी वस्तीत बिबट्यानं हल्ला केलाय। दोडामार्ग तालुक्यातल्या परमे गावातील 7 घरात बिबट्यानं धुमाकूळ घातला। यात 3 जण गंभीर जखमी झाले। त्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत। आपल्या मैत्रिणीची हौस पुरवण्यासाठी 2 अल्पवयीन मुलांनी चक्क 1-2 नव्हे तर चक्क तब्बल 13 दुचाकी चोरल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झालाय। नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। विदर्भातील एकमेव संजीवन समाधी असलेल्या अमरावतीतील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड इथं श्री बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधी महोत्सव सुरू झाला। या महोत्सवाला लाखो भाविकांनी दर्शन घेतलं। शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांवर रोजंदारीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर येऊन पोहोचलाय। चर्चेत आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यानं या आंदोलकांनी आपला बिऱ्हाड मोर्चा कायम ठेवलाय। मुंबईतील धारावी आणि अंधेरी या भागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे। धारावी आणि अंधेरीतील MIDC मरोळ 6 रोड या परिसरात तब्बल 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। बुलेट बाईकवरून येणारा अज्ञात तरुण परिसरात रस्त्यावरून चालत असलेल्या तरुणींना अडवतो, त्यांच्यासोबत अश्लील चाळे करून त्या ठिकाणाहून पळ काढतो। ठाणे मुलुंड परिसरामध्ये या घटना वारंवार घडत असल्यानं महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे।
महिला प्रवाशासोबत गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला मनसेनं चांगला धडा शिकवला। ही महिला टॅक्सीनं वांद्रे स्टेशन इथं पोहोचल्यानंतर जादा भाडं हा ड्रायव्हर मागू लागला। महिलेनं नकार दिल्यानंतर चालकानं महिलेशी गैरवर्तणूक केली। बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या बांधकामात आडकाठी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करत असल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेवकांनी मीरा भाईंदर पालिकेत गोंधळ घातला। यानंतर भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी करत शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं। मुंबईत झालेल्या 93च्या बॉम्बस्फोट प्रकरणी दुबईतून मोस्ट वॉन्टेड आरोपी अबू बकरला पकडण्यात आले। अबू बकर पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात आरडीएक्स आणणं आणि दाऊदच्या घरी कट रचण्यात सहभागी होता। अबू बकर हा स्फोट रचण्यातील मुख्य आरोपी होता। तो अनेक दिवसांपासून पाकिस्तान आणि UAE मध्ये लपून बसला होता। बुलेट ट्रेन निर्णयाला रेल्वेच्या कामगारांनीच विरोध केलाय। बुलेट ट्रेन चालवण्याआधी अस्तित्व असलेली रेल्वे यंत्रणा व्यवस्थित करा अशी सूचना कामगार संघटनांनी असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियननं केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 मधल्या मुंबई मेट्रो 3च्या कामानं वेग घेतला। या प्रकल्पातील 5व्या बोगद्याचं काम नुकतंच पूर्ण झालं असून आता मेट्रोच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे। राज्यातील बचत गटातील महिलांनी सुद्धा विकासात आपलं योगदान दिलंय। हिरकणी महाराष्ट्राची या स्पर्धेतून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सुरेश प्रभू यांनी म्हटलंय। मुंबईतल्या 63 खासगी विनाअनुदानित शाळांनी महापालिकेकडून अनुदान मिळावं यासाठी अर्ज केलाय। मात्र राज्य सरकारच्या परिपत्रकाचा दाखला देत पालिका प्रशासनानं अनुदान नाकारलंय। घराच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये इतर भारतीयांच्या तुलनेमध्ये मुंबईकर जास्त जागरूक असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालं। एका चतुर्थांशपेक्षा जास्त मुंबईकरांच्या बाबतीमध्ये घरफोडीचा प्रयत्न करण्याच्या घटना घडल्याचं यातून स्पष्ट झालंय। सरकारी घोळामुळे राज्यातील नामांकित सरकारी आणि पालिका वैद्यकीय महाविद्यालयांमधील MBBSच्या 90% म्हणजे सुमारे 3000 विद्यार्थ्यांना यंदा पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला मुकावं लागणार आहे। ग्रामीण भागातील वैद्यकीय बंधपत्राची 1 वर्षांपेक्षा अवधी 1.5 ते 2 महिने सेवा पूर्ण न झाल्याचा फटका या विद्यार्थ्यांना बसणार आहे। मुंबई महापालिकेच्या तब्बल 2953 मालमत्तांची पत्रकावर नोंदच नसल्याने या मालमत्ता धोक्यात आल्यात। कुर्ला इथल्या एका पालिका शाळेच्या भूखंडावर विमानतळ प्राधिकरणानं हक्क सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीला आलाय। मुंबई अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला रेल्वेच्या कामगारांनीच विरोध केलाय। बुलेट ट्रेन चालवण्याआधी अस्तित्वात असलेली रेल्वे यंत्रणा व्यवस्थित करण्याची सूचना कामगार संघटनांनी केली आहे। वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी संपावर गेलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जानेवारी महिन्याच्या पगारात वाढ झाली आहे। मात्र बेस्ट प्रशासनानं कामगारांचा संप काळातील 9 दिवसांचा पगार कापलाय। एसटी महामंडळानं सुरू केलेल्या चालक आणि वाहक पदाच्या भरतीमधील 8022 जागांसाठी तब्बल 35,617 अर्ज दाखल झाले। अनुसूचित जमातीच्या अर्जात यंदा वाढ झाल्याची माहिती महामंडळानं दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते दिल्ली मार्गावर धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या राजधानीने ऐतिहासिक धाव घेतली आहे। प्रवासी वेळेत बचत करण्यासाठी पुश पूल पद्धतीनं राजधानी मार्गस्थ झाली। डहाणू आणि तलासरीला पुन्हा भूकंपाचे धक्के बसलेत। काल सकाळी 11:15 वाजताच्या सुमारास 2 धक्के बसलेत। वारंवार बसणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एक राज्य एक ई-चलन या अंतर्गत राज्यामध्ये वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे। वाहतुकीचे नियम मोडल्यास तुम्हाला आलेल्या ई-चलनाचं लवकरात लवकर भरणा करायचा आहे। सिडकोच्या मेगा गृह प्रकल्पातील 1100 शिल्लक घरांसाठी गुरुवारी संगणकीय सोडत काढली जाणार आहे। या शिल्लक घरांमध्ये 73 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित 1027 सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत। ठाणे शहराच्या अंतर्गत भागामध्ये बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपूल निवडणुकीपूर्वी खुला करण्याच्या दृष्टीनं MMRDAनं तयारी सुरू केली आहे। नौपाड्यातील उड्डाणपूल 8 दिवसात तर मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूल 25 फेब्रुवारीपर्यंत बांधून पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। समूह पुनर्विकास योजना राबवण्यासाठी वागळे इस्टेट भागातील MIDCची अतिक्रमित जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली ठाणे महापालिका प्रशासनानं सुरू केल्यात। वाढता इंधन खर्च आणि प्रवासी घटल्यामुळे कमी झालेलं उत्पन्न यामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाची आर्थिक वर्षात महापालिकेवर भिस्त राहणार आहे। आर्थिक डोलारा सावरण्यासाठी आगामी आर्थिक वर्षामध्ये पालिकेकडून 144 कोटींचं अनुदान मिळवण्यासाठी सूचनाही परिवहन सदस्यांनी केली आहे।
पनवेल शहरातील बेशिस्तीच्या बेपर्वाईसाठी शहरातील सिग्नल व्यवस्था ही कारणीभूत ठरली आहे। काही सिग्नल गेल्या 3 वर्षांपासून बंद असल्यानं वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। मुंबईलगतच्या वसईतील आंबाडी रोडवर एका ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली होती। आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील 12,000 घरांचा वीज पुरवठा ठप्प झाला। हा पुरवठा अद्याप सुरळीत न झाल्यानं नागरिकांचे हाल सुरू आहेत। मीरा भाईंदरचा ऐतिहासिक ठेवा असलेला घोडबंदर किल्ला अखेर मीरा भाईंदर महापालिकेला सुपूर्द करण्यात आलाय। हा किल्ला आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा करत भाजप आणि शिवसेनेत आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। बुलेट ट्रेनला वसई विरार महापालिकेने केलेल्या जोरदार विरोधामुळे राज्य सरकार विरोधात महापालिका असा तीव्र संघर्ष निर्माण झालाय। पालिका विरोधात ठाम असून राज्य सरकार विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 19 फेब्रुवारीला साजऱ्या होत असलेल्या शिवजयंतीनिमित्त सिंहगडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। शिवजयंतीनंतर या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात येणार आहे। नाशिकहून विमानसेवा सुरू झाल्यापासून काल प्रथमच एक विक्रम झालाय। ओझरहून दिवसभरामध्ये तब्बल 10 उड्डाणं झाली असून त्यातून 614 प्रवाशांनी प्रवास केलाय। मालेगावात वंचित बहुजन आघाडीची सभा झाली। यात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला। यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मालेगाव मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर केली आहे। वाहन चालकांच्या बेशिस्तपणामुळे गेल्या 5 वर्षात 988 लोकांनी आपला जीव गमावला। यासाठी पोलीस विभागाकडून न्यायालयाच्या निर्णयानुसार कठोर उपाययोजना सुरू केल्या। दरम्यान वाहतूक शाखेने आतापर्यंत 250 परवाने रद्द केलेत। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील अक्कलापूर इथल्या आश्रमशाळेतील 350 विद्यार्थी उपोषणाला बसले। दिलीप गुंजाळ या अधीक्षकांची बदली करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक आहेत। बुलढाण्यातील खामगाव तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे या अभियानांतर्गत 624 शेतकऱ्यांना शेततळ्याचा लाभ मिळाला। 31 जानेवारी 2019 पर्यंतची ही आकडेवारी समोर आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यात कान्हरगाव अभयारण्याला दिलेली मान्यता रद्द करण्याच्या मागणीवरून तहसील कार्यालयावर आदिवासी नागरिकांनी मोर्चा काढला। शिवाजी चौकातून निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL सातत्यानं तोट्यात आहे। परिणामी केंद्र सरकारने कंपनीला सर्व पर्यायांबाबत तुलनात्मक विचार करण्यास सांगितलं। यामध्ये कंपनी बंद करण्याचा पर्याय देखील आहे। बॉलिवूडच्या जुन्या काळातील अभिजात सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला हिचा आज 86वा जन्मदिन आहे। या निमित्तानं गुगलनं त्यांचं खास डूडल प्रसारित केलंय। हैदराबादमधील नरसिंगी परिसरातील पॅबल सिटीमध्ये 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला। इमारतीच्या परिसरात खेळणारा मोनिशने खेळता खेळता एका खांबाला हात लावला, पण विजेचा प्रवाह संपूर्ण खांबामध्ये असल्यानं मोनिश याला चिकटला आणि 440 व्होल्टचा करंट बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। मृत्यूच्या दारातून परत आल्याचा मध्य प्रदेशातील जाबुआ इथला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। डिवायडरला धडक लागल्यानंतर युवक थेट ट्रकच्या खाली आला, पण तरी देखील तो आश्चर्यकारकरित्या बचावला। भारतीयांचा स्वाद असलेला हल्दीराम आता अमेरिकन होण्याची शक्यता आहे, कारण हल्दीराममधील शेअर विकत घेण्याच्या तयारीत अमेरिकन कंपनी असल्याची चर्चा आहे। या शेअरची किंमत 21,000 कोटींच्या जवळपास असून तो आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या करारांपैकी एक करार असल्याचंही बोललं जात आहे। लष्करात सुमारे 7 लाखांपेक्षा जास्त AK-103 रायफल दाखल होणार आहेत। सध्या वापरात असलेल्या इन्सास आणि AK-47 या रायफलची जागा AK-103 घेणार आहे। गुज्जर समाजाच्या मागण्या मान्य करत राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारनं गुज्जर आरक्षण विधेयक राजस्थानच्या विधानसभेमध्ये मंजूर केलंय। गुज्जर समाजाने हिंसक आंदोलन केल्यानं राजस्थानातील काँग्रेस सरकारने हे आरक्षण मंजूर केलंय। आता बातमी आहे शाही विवाहासाठी तयार करण्यात आलेल्या शाही लग्नपत्रिकेची। तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसणारी ही लग्नपत्रिका आहे मुकेश आणि नीता अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी यांच्या विवाहाची। 9 ते 11 मार्च या 3 दिवसांदरम्यान हा शाही विवाह सोहळा रंगणार असून त्यासाठी ही लग्नपत्रिका तयार करण्यात आली आहे। गुजरातमधील वडोदरा इथल्या पारोल विद्यापीठात मुरल पेंटिंग केली आहे। त्यांनी विविध प्रकारचे चित्र काढत भिंतींना सुशोभित केले। यावेळी 21 विदेशी पर्यटकांनी आकर्षक चित्र काढत वॉल पेंटिंग केली आहे। शिमल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे, त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे। रस्त्यांवर साचलेला बर्फ काढण्याचं काम अतिवेगात करण्यात येत आहे।
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी कायम आहे, तर कर्णधार विराट कोहली हा देखील क्रमवारीत आपलं अग्रस्थान राखून आहे. तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातून तानाजींची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे, यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारतोय. अभिनेत्री सारा तिची आई अमृता सिंहच्या घरातून काही सामान गाडीत शिफ्ट करतानाचा फोटो आहे. साराने तिची आई अमृता सिंहचं घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.